नमस्कार मंडळी, मी शिवज्ञा. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाबद्दल, म्हणजेच दिवाळीबद्दल. दिवाळी आली की सगळीकडे आनंद, प्रकाश आणि मिठाईचा सुगंध, नवीन कपडे आणि आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, बरोबर की नाही? पण कधी विचार केला आहे का तुम्ही की दिवाळी आपण नेमकी का साजरी करतो? नाही ना? चला तर मग आज जाणून घेऊया दिवाळी मागचं खरं कारण आणि तिच्या 5ही दिवसांचं महत्त्व. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, दिवाळीचा सगळ्यात मोठा संदर्भ येतो तो भगवान श्रीरामांच्या कथेचा. तुम्हाला हे तर गोष्ट माहीतच असेल. जेव्हा श्रीरामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळवली होती. तो दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस आणि त्या दिवसापासून आपण सगळे दिवाळी सण साजरा करतो. म्हणजेच अंधारावर प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय. पण इतकंच नाही हा, दिवाळीचा उल्लेख फक्त रामायणातच नाही तर महाभारतातही मिळतो. कौरवांच्या राज्यातून वनवास संपवून पांडव जेव्हा परत आले तेव्हाही लोकांनी दिवे लावून त्यांचं स्वागत केलं. म्हणजेच दिवाळी हा परतीचा आनंद आणि नव्या सुरुवातीचा प्रकाश आहे. आता आपण जाणून घेऊया 5 दिवसांची माहिती. प्रत्येक दिवशी कोणतं तर धनोत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देव प्रकट झाले, जे आरोग्याचे देव मानले जातात. म्हणून या दिवशी आरोग्य, सोनं आणि धनप्राप्तीसाठी पूजा केली जाते. दुसरा दिवस असतो नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला, म्हणून याला नरक चतुर्दशी असंही म्हणतात. सकाळी अभ्यंग स्नान करून शरीर शुद्ध करून दिव्यांनी घर उजळवलं जातं, अशी ही परंपरा आहे. तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन म्हणजेच मुख्य दिवाळी. हा दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस असतो. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि म्हणूनच सगळ्या घरांची साफसफाई करून, रांगोळ्या काढून आणि दिवे लावून देवीचं स्वागत केलं जातं. चौथा दिवस आहे पाडवा किंवा बलिप्रतिपदा दिन. हा दिवस पती आणि पत्नीच्या नात्याचा सन्मान करणारा दिवस आहे. या बळी आणि भगवान विष्णू यांच्या कथेमुळे हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. पाचवा दिवस आहे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावांना टिळक लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, त्यांची ओवाळणी करतात. हा दिवस म्हणजेच प्रेम आणि बांधिलकीचं प्रतीक आहे, त्यामुळे भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो. दिवाळी हा फक्त सण नाही, ती एक भावना आहे. ती शिकवते की अंधार कितीही खोल असला तरी एका छोट्या दिव्यानेही प्रकाश पसरवता येतो, बरोबर? ती एकतेचा, प्रेमाचा आणि क्षमतेचा संदेश देते. आपण जुनी दुःख विसरून नवीन सुरुवात करतो, आपलं मन, घर आणि आयुष्य उजळवतो. आणि हल्लीच्या काळात दिवाळी फक्त शॉपिंग नाही तर मनाची साफसफाई करणंही तेवढंच महत्वाचं आहे, बरोबर ना? तर मित्रांनो, ही होती दिवाळी मागची कहाणी आणि खरंच तिचं खरं महत्व तुमच्यासाठी दिवाळी म्हणजे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.